नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन चिंतातूर झालेले आहेत. मैनावती आणि सदाशिव नक्की कोठे गेलेले असतील हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कदाचित ते घरी गेले असतील का? आपण त्यांना सगळीकडे शोधून घरी घेऊन येऊया असा अर्जुन सायलीला विश्वास देतोय. सायलीला खूप वाईट वाटत आहे. आपण त्यांनी मागितलेला गॉगल आणि मोबाईल द्यायला पाहिजे होता का असं तिला वाटते. त्यामुळे तर ते निघून गेले नसतील ना असा प्रश्न तिला पडलेला आहे. इकडे ते दोघे मात्र अगदी चांगला प्लॅन करतायत. ते दोघे म्हणतायत की नक्की सायली येईल का, म्हणजे सदाशिव मैनावतीला बोलत आहे. तो म्हणतोय, मला नाही वाटत तुझा हा प्लॅन काम करलं म्हणून आपल्याला शोधायला कशाला येणार आहे सायली. तर मैनावती म्हणते, तुम्ही गप्पा हो, तुम्हाला माहित नाही, मी तुम्हाला सांगते ना, अगदी आपला प्लॅन व्यवस्थित वर्क होणार आहे. ती बघा येतेत म्हणजे येतेत. तो म्हणतो, अगं पण इकडे येतील का? ती म्हणते, अहो इकडेच येणार आहेत, कारण हाच रस्ता आपल्या घरी जातो. त्यांना असं वाटणार आहे की आपण आपल्या घरी गेलेलो आहे आणि मग ते शोधत शोधत इकडेच येणार. मैनावती सदाशिवला शब्द देऊन सांगते की नक्की सायली आपल्याला शोधायला येणार आहे. पण सदाशिवला मात्र ती गोष्ट खरी वाटत नाहीये आणि त्याला असं वाटते, या उन्हामध्ये इथेच आपल्याला बसावं लागणार आहे. तेव्हा मैनावती म्हणते, कशाची आठवण होते हो तुम्हाला? तुमच्या दारूच्या बाटलीची आठवण होती म्हणून सांगा की. तेव्हा सदाशिव म्हणतो, हे उगच काही बी बोलू नको बरं का. इथं माणसांमध्ये मला उगच असो आपल्यामध्ये भांडण करायचे नाहीयेत. महिनावर ती म्हणते, होय का, मग शांत बसा, मी सांगते ना ती येणार आहेत. असं म्हणून ती सदाशिवच तोंड बंद करत असते. पण सदाशिव ऐकत नसतो. त्याला तेथे उन्हामध्ये उभा राहायला नको वाटत असतं. पण मैनावतीने त्याला उभा केलेलं असतं, कारण दोघाचा प्लॅनच ठरलेला आहे. सायली इथे येणार आणि सायली पुढे आपण नाटक करायचं आहे असा प्लॅन त्यांनी करून ठेवलेला आहे. हे दोघेही मंदिराच्या बाहेर एका ठिकाणी उभे आहेत आणि सायली आणि अर्जुन येण्याची वाटच बघत बसलेले आहेत. सायली आणि अर्जुन तिकडे चिंतातूर झालेले आहेत, कारण हे दोघे कुठे गेले असतील असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि आता दोघांना शोधायला ते बाहेर देखील पडलेले आहेत. इकडे प्रताप, कल्पना आणि अस्मिता देखील काळजीत पडलेले आहेत. अचानक तिचे आई वडील कुठे गेले असतील बरं? तर कल्पनेकडे म्हणते, आपल्या सायली बरं ना, नेहमी असंच होतं. 4 दिवस सुखाचे गेले ना की नेहमीच तिच्यावर काही नाही काहीतरी संकट आलेलं असतं. काही वाईट गोष्ट तिच्याबरोबर घडलेली असते. मला कळतच नाही असं नेहमी तिच्याबरोबर कशामुळे होतं ते. तर प्रताप तिला दिलासा देत म्हणतो, अगं ठीक आहे, असं काही नको समजू, येतील ते कुठेतरी इथे जवळच गेलेले असतील. आता सायली आणि अर्जुन गेलेत ना, त्यांना शोधायला शोधतील आणि घेऊन येतील. तर अस्मिता म्हणते, हे जेव हापासून सायलीचे आईवडील आलेले आहेत ना, तेव्हापासून काहीतरी संकट सायलीवर येतच आहे. असं म्हणल्यावर प्रताप तिला रागवतो आणि म्हणतो, तू काय बोलतेस? तुला कळते का अस्मिता? जरा तोंड बंद ठेव बरं. अस्मिता आता शांत होते. इकडे सायली आणि अर्जुन रस्त्यावर इकड तिकड आजूला बाजूला सगळीकडे बघत असतात की नक्की मैनावती आणि सदाशिव कुठे गेलेले आहेत. पण त्यांना काही कळत नसतं. आता ते अगदी बरोबर त्या मंदिराच्या जवळच आलेले असतात, जेथे सदाशिव आणि मैनावती दोघेही थांबलेले आहेत. सदाशिव आणि मैनावती यांचे देखील लक्ष अर्जुन आणि सायली यांच्या गाडीकडे असतं, कारण मैनावतीला अगदी विश्वास असतो की सायली आपल्याला शोधायसाठी नक्की येणार आहे. आणि सदाशिव मैनावतीला सांगतो, तेव्हा तू म्हणली होतीस ना ती गाडी आली, बघ हीच गाडी आहे. चल आता आपल्याला नाटक सुरू करायचं आहे. असं म्हणून सायली आणि अर्जुन यांची गाडी दिसली की त्यांनी त्यांचं नाटक सुरू केलेलं आहे. नाटक म्हणजे भीक मागण्याचं नाटक. त्या दोघांनी ठरवलं की सायली आणि अर्जुन दिसले की आपण भीक मागायला सुरुवात करायची. आणि अर्जुन आणि सायली
इकडे तिकडे पाहत असताना नेम त्यांना मैनावती आणि सदाशिव हे मंदिराच्या बाहेर उभा राहून लोकांपुढे हात पसरून भीक मागताना दिसत आहेत. ते चित्र पाहून सायलीला तर मोठा धक्काच बसलेला आहे. आपले आईवडील आपल्याला न सांगता घरातून निघून आले आहेत आणि इथं मंदिराच्या बाहेर ते भीक मागत आहेत. या गोष्टीने तिला खूपच त्रास झालेला आहे. आपल्यामुळेच हे सगळं झाले या गोष्टीमुळे तिला वाईट वाटते. आणि इकड सदाशिव आणि मैनावती, अर्जुन आणि सायली यांच्याकडे दुर्लक्ष करत अगदी मोठमोठ्याने सर्वांच्या समोर हात पसरून, ओ दादा द्या की हो 2 रुपये तर द्या असं म्हणून ते भीक मागत आहेत आणि मिळालेल्या पैशाचा आनंद चेहऱ्यावर दाखवत आहेत. हे सगळं विदारक चित्र पाहून सायलीला मोठा धक्का बसलाय. सायली पटकन दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि धावत पळतच त्यांच्याकडे जाते. सायली आलेले पाहून देखील ते दुर्लक्ष करत अजूनच भीक मागत असतात आणि सायली आता त्यांच्या जवळ जाते. अर्जुन देखील तिच्या मागमागे येत असतो. सायली त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही, समजते का तुम्हाला, तुम्ही काय करताय. अर्जुन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्यांना म्हणतो, अहो हे असं मंदिराच्या बाहेर तुम्ही भीक का मागत आहात. सायली देखील तोच प्रश्न त्यांना विचारते. तर ते दोघं आता नाटक करायला लागतात आणि म्हणतात, आता सायले काय करायचं आम्ही, तू सांग. अगं अख्ख्या दिवाळीत आमचं दुकान बंद, आता आमच्यावर ही परिस्थिती आली आहे. खायला प्यायला मिळायचं म्हणलं तर आम्ही मागून बसलोयत. आता आम्ही किती दिवस तुझ्या घरी राहणार आहे. आता आम्हाला आमच्या घरी जावंच लागणार आहे ना. मग तिथे गेल्यावर आम्हाला काय खायला प्यायला मिळणार आहे का. अगं सगळा धंदा बुडला, दिवाळीत काय काम करता आलं नाही. मग आता म्हणलं आपल्यावर देवाने हीच परिस्थिती आणली आहे. आता भीक मागण्याशिवाय काय पर्याय उरलेला नाही. सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही आणि तुम्हाला खायला प्यायला मिळत नाहीये का. आणि रस्त्यावर असं काय करताय हो. तुम्हाला असं कसं वाटतं की रस्त्यावर भीक मागावी. हो तुमच्याकडे एवढी शिवणकला आहे, तुम्ही काही करू शकता आणि तुम्ही इथे येऊन भीक मागताय. अर्जुनला देखील या सगळ्या गोष्टीच मोठा आश्चर्यच वाटतं. म्हणजे दुकान बंद आहे या गोष्टीमुळे अगदी मंदिराच्या बाहेर उभारून भीक मागणे इतपत यांच्यावर वेळ आलेली नाहीये, तरी देखील हे असं का वागतायत असा प्रश्न त्याला पडलेला आहे. तर सदाशिव तोच सांगतोय की आता आमच्यावर परिस्थिती आहे जावाय बापू, आम्ही तुमच्या घरी राहणं बरं दिसतंय का सांगा बरं. आता इतके दिवस झाले राहीलच तुमच्या घरी, म्हणून आता ठरवलं की बस आता तुमच्या घरी काय राहायचं नाही, आपण आपल्या घरी जायचं. पण आता आमच्या घरी गेल्यावर तिथं खायला न प्यायला आता काय करणार आहे सांगा. मग ठरवलं सो आता भीकच मागायची. आणि मैनावती तर रडून रडून ही गोष्ट सांगू लागते. तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला सांगते ना, आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चला, मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. तेव्हा मैनाव वरती नाटक करायला लागते आणि म्हणते, होय सायली तू आहेच, पण आता तुझ्यावर तर किती विसंबून राहायचं आमच्या, पण आम्हाला बघावंच लागलं ना. सायली म्हणते, तुमचं बघायचं बघण्यासाठी मी आहे, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी करायची काही गरज नाहीये. तर अर्जुन देखील त्यांना समजावून सांगतो, अहो आम्ही आहेत की आम्ही करतोय ना तुमच्यासाठी. अजून काय करायचं असेल तर सांगा, पण असं रस्त्यावर तुम्ही भीक मागू नका, ही गोष्ट अजिबात चांगली नाही वाटत. तेव्हा मैनावती आणि सदाशिव म्हणतात की बघ आता तुम्ही म्हणतायत तर मग येतो, पण आता पण आम्हाला असं ते बोलायला लागतात. तेव्हा सायली म्हणते, मी तुम्हाला सांगितले ना, चला जे काय असेल ते आपण घरी गेल्यावर बोलूया असं म्हणून सायली त्यांना गाडीत बसायला लावते. ते दोघेही गाडीत बसतात. अर्जुन त्यांच्याकडे बघत असतो. अर्जुन समोरच्या आरशातून त्यांच्याकडे पाहत असतो. अर्जुनला धक्कादायक चित्र दिसतं. अर्जुन पाहतो की ते दोघे गाडीत बसलेले असताना हसत असतात. अर्जुनला ते पाहून मोठा धक्काच बसतो. बाहेर आतापर्यंत रडत असलेले, केविलवाना चेहरा करत असलेले मैनावती आणि सदाशिव गाडीत बसल्यावर मात्र हसायला लागलेले असतात. अर्जुनला समजतं की हे सगळं यांनी नाटक केलेलं आहे. पण हे नाटक का केले
ते मात्र अर्जुनच्या लक्षात आलेलं नाही. जेव्हा सायली आतमध्ये बसायला लागते तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी गंभीर चेहरा केलेला आहे. अर्जुनला आता स्पष्टपणे कळले, हे दोघं अतिशय नाटके आहेत आणि पैसे उकळण्यासाठीच यांनी हे सगळं काही केलेलं असणारे. इकडे अजूनही प्रताप आणि कल्पना वाट बघत आहेत, तर अस्मिता देखील त्यांच्या जवळ असते. तेवढ्यात अस्मिताला एक फोन आलेला असतो. फोन असतो तिच्या नव्याचा, म्हणजेच सचिनचा फोन आल्यानं अस्मिता खूपच खुश झालेली आहे. कारण सचिन तिला सांगतोय की मी भारतामध्ये आलेलो आहे. ऐकल्यावर अस्मिता अक्षरशः उड्या मारायला लागते आणि म्हणते, खरंच सचिन तो आलेला आहे. तो म्हणतो, खरंच म्हणजे हो, खरंच मी तुझ्याकडे येत आहे. माझ्या बाळाकड आणि माझ्या बाळाच्या आईकड, समजलं ना तुला? आता तू अगदी खुश राहायचंयस. म्हणल्यावर अस्मिता अगदी खुश झालेली आहे. ती म्हणते, हे सरप्राईज आहे ना? नक्की ना? का तू खोट बोलतोयस? सचिन म्हणतो, अगं कशाला खोट बोलू, मी इथेच आहे, आता यायलाच लागलेला आहे. असं म्हणून त्याने फोन बंद केलेला आहे आणि अस्मिता मात्र खूपच खुश झाली आहे. इकडे साक्षी देखील मोबाईलवर एका व्यक्तीशी बोलत आहे आणि ते त्याच्याशी बोलताना स्मित हास्य करत बोलत आहे. तेवढ्यात प्रताप तेथे येतो आणि प्रताप पाहतो की साक्षी कोणाशी तरी मोबाईलवर मेसेजमधून बोलत आहे आणि खुदू हसत आहे. तेव्हा तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, साक्षी, कोण तुला मोबाईलमधून गुदगुल्या करतंय? तेव्हा साक्षी म्हणते, अहो असं नाहीये काही, असंच सहज बोलते मी. तेव्हा प्रताप म्हणतो, असंच सहज? तुझं सगळं दिसतंय चेहऱ्यावर, काय सहज आहे ते लक्षात ठेव. अजिबात कोणाशी मैत्री करू नको, कारण आता साक्षी शिकरे मेली आहे. जर का तू तुझ्या जुन्या मित्रांना मैत्रिणींना समोर आणलं तर नवीन प्रॉब्लेम आपल्या पुढे येतील. त्यामुळे कोणाला देखील बोलायचं नाही, माहिती ना तुला? तेव्हा साक्षी म्हणते, अहो असं का करताय तुम्ही? अहो मी असं करेल का? मला असं वाटेल का की हा एकदा साक्षी शिखरे जिवंत आहे असं लोकांना कळावं असलं, मी काय करणार नाहीये, पण मी तर नवीन मित्रमैत्रिणी तर करू शकते ना? ऐकल्यावर महिप्त म्हणतो, हा ते आहे, नवीन मित्रमैत्र तू करू शकते, पण लक्षात ठेव आपल्याला हे नाटक आहे ते कायमस्वरूपी टिकवायचे. त्यामुळे आपल्या डोक्यावर काहीतरी ताण येईल, असलं अजिबात काही करू नको. तेव्हा साक्षी त्याला म्हणते, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी हँडल करत आहे. इकडे नागराज आता सुभेदारांच्या घराकडे पोहोचलेला आहे. त्याच्या हातामध्ये पिशवी आहे आणि पिशवीमध्ये एक गरमागरम इडल्या त्याने सुभेदारांसाठी आणलेल्या आहेत. नागराज आलेल पाहून प्रताप आणि सर्वांना आनंद होतो आणि ते म्हणतात, नागराज या बसा. नागराज म्हणतो, अहो बसायला नाही आलेलो, तुमच्यासाठी माझ्या बायकोने गरमागरम इडल्या पाठवलेल्या आहेत. आता नागराजला पाहून प्रियाला मात्र समजत की नक्कीच हा काहीतरी कारण काढून आलेला असणार आहे. प्रिया मनात म्हणते, तू का आलायस ते काय आम्हाला कळत नाही? तर नागराजला देखील प्रिया दिसलेल असते आणि नागराज तिच्याकडे दुर्लक्ष करून यांच्याशीच बोलत असतो आणि म्हणतो, गरमागरम इडल्या दिलेल्या आहेत, पटापट तुम्ही लगेच खाऊन घ्या, नाहीतर थंड होतील. प्रताप म्हणतो, अहो नागराज सेठ असं काय करताय, बसा जरासं, त्यानंतर आपण बोलूया, मग खाऊया. नागराज म्हणतो, नाही अहो, तसं तर मी गडबडीतच आहे, मी बाहेरच चाललो होतो, पण तेवढ्यात मला माझ्या बायकोने हे काम लावलं की तुम्ही जाऊन पटकन इडल्या द्या. आता 3 काम लावले म्हणल्यानंतर काम करणं गरजेचंच आहे. तेवढ्यात अस्मिता आणि कल्पना हे नागराजसाठी चहा करायला गेलेले असतात, तर प्रतापला एक फोन आलेला असतो म्हणून तो उठून फोन घेतो आणि त्यानंतर नागराज प्रियाच्या जवळ येतो आणि रिया त्याला लगेच गुड न्यूज देऊन टाकते. प्रिया म्हणते, हे खरंच गुड न्यूजच आहे बर का? नागराज म्हणतो, काय झालं, का असं बोलतेस? ती म्हणते, तुम्ही आणलेले ते आई बाबा आहेत ना सायलीचे, ते निघून गेलेले आहेत. ऐकल्यावर नागराजला धक्का बसतो. तो म्हणतो, म्हणजे तू त्यांना घालवलं? पण ते म्हणते, हो घालवलं, आणि आता ते येतील असं मला काय वाटत नाही. नागराजला हे खरंच वाटतं, कारण प्रिया हे करू शकते, त्याला माहिती आहे.
नक्कीच तीन न सायलीच्या म्हणजे स्वतःच्याच आई वडिलांना घरातून हक कलून दिलेलं असणार आहे, किंवा त्यांच्याशी काहीतरी असं वर्तन केलेलं असणार आहे की ते या घरातून कायमचे निघून जातील. नागराज इकडे तिकडे बघत असतो तेव्हा त्याला अजून दुसरी धक्कादायक गोष्ट दिसते. ती म्हणजे आत्ताच प्रियाने सांगितलेलं असतं की सायलीचे आई बाबा निघून गेलेले आहेत, पण खरं तर ते दारातून येताना त्याला दिसतात आणि तो म्हणतो, प्रिया तुझी बॅड न्यूज बघ चालत येते. बाहेरून प्रिया पाहते आणि खरंच सायली, अर्जुन आणि तिच्याबरोबर सायलीचे आई बाबा देखील आलेले असतात. हे पाहून प्रियाला मोठा धक्का बसतो. आत्ताच एका क्षणापूर्वी तिने सांगितलेलं असतं की ते दोघं कायमचे निघून गेलेले आहेत, तर दुसऱ्या क्षणी ते दारातच उभे असतात. प्रियाला कळतं की ते कुठेच गेलेले नाहीयेत. सायली आणि अर्जुन हे त्यांना घेऊन आलेले आहेत. प्रियाचा मूडच बदलतो. प्रिया जाते आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसते. आग्राजचा चेहरा मात्र आनंदाने फुलतो, कारण प्रियाचा चेहरा पडलेला असतो आणि तिने जे सांगितलेलं असतं ते यशस्वी झालेलं नसतं. अर्जुन आणि सायली आलेले पाहून अस्मिता आणि कल्पना यांना बरं वाटतं, कारण त्यांच्याबरोबर सायलीचे आई बाबा देखील असतात. आता सर्वांना हाच प्रश्न पडलाय की नक्की हे सायलीचे आई बाबा कुठे गेलेले होते आणि अचानक ते काय गेले, कोणाला न सांगता का गेले, आणि हा प्रश्न त्यांना आता विचारला जात आहे. तेव्हा सायलीचे आई बाबा म्हणजेच सदाशिव आणि मैनावती हे धादात खोट बोलायला सुरुवात करतात. अस्मिताने त्यांना प्रश्न केलेला असतो, अहो तुम्ही का गेलात, कुठे गेलात आणि कोणालाच काहीच न सांगता का गेलात, सांगा बरं. तेव्हा मैनावती आणि सदाशिव म्हणतात, आम्ही त्या आपलं मंदिरात गेलेलो होतो. तेव्हा कल्पना म्हणते, हो तुम्ही मंदिरात गेलाय, पण सांगून जायचं ना. ते म्हणतात, नाही, कशाला सांगून जायचे म्हणले, आता मंदिरातच जायचं तर सांगायची काय गरज आहे. तर नागराज त्यांच्याकडे पाहत असतो आणि नागराज त्यांना म्हणतो, हा मग तुमचे कपडे कस काय मोडले तो एवढे. तेव्हा ते म्हणतात, कपडे का. तेव्हा ते लगेच अजून खोट बोलायला लागतात. सायलीच त्यांच्याकडे बारकाईने लक्ष असतं. खोट म्हणजे अगदी दादांत आणि व्यवस्थित खोट बोलतायत हे सायलीच्या लक्षात आलेलं असतात. ते म्हणतात, कपडे मिळले म्हणजे काय झालं, अहो मंदिरात पायावर बसलो होतो आणि असा तो तोल गेला आणि अस पायावरून पडत गेलो, अहो सगळे कपडे मिळायला लागले, गुडघा सुद्धा दुखतोय असं म्हणून चक्क गुडघ्याला लागलंय असं ते दाखवायला लागतात. सायलीला तर जुनीच गोष्ट आठवते. या अगोदर देखील ते असं स्पष्टपणे खोट बोललेले असतात. हाताला लागलंय म्हणत असतात, प्लास्टर केलेलं आहे असं काही ते बोललेले असतात. आणि तेव्हा अश्विनने त्यांचा हा खोटारडेपणा सर्वांच्या समोर उघड केलेला असतो. आपले आई बाबा इतकी धाधात कस काय खोट बोलू शकतात, असा प्रश्न आता प्रियाला पडलेला आहे. प्रताप म्हणतो, ठीक आहे, आता चहा पाणी करा बरं, आणि जाताना आता व्यवस्थित सांगून जात जावा, असं न सांगता जात जाऊ नका. नागराज म्हणतो, हो खरंच तुम्ही तन्वीचे आई बाबांना असं का करता, सांगून जात जावा. तन्वीचे आई बाबा म्हणल्याबरोबर सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात आणि नागराज म्हणतो, मी तन्वी म्हणलो ना, हा हे असं होते बघा, मला ना तन्वी बोलायची एवढी सवय लागली ना, सायली डोक्यातच येत नाही. आणि सायलीचे आई बाबा असं तो म्हणतो, पण तन्वीचे आई बाबा म्हणल्यानंतर प्रियाचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झालेला असतो, कारण तो मुद्दाम सर्वांना जाणीव करून देतोय की हे सायलीचे आई बाबा नाहीयेत, हे तन्वीचे आई बाबा आहेत. खरं तर अर्जुनच्या देखील चेहऱ्यावर मोठा प्रश्न आलेला असतो. त्याला सुद्धा एका क्षणात असं वाटलेलं असतं की हे तन्वीचे आई बाबा आहेत की काय, आणि नागराजने सुचवल्यामुळे प्रियाला मात्र नागराजचा खूपच राग आलेला असतो. सायली आणि अर्जुन मैनावती आणि सदाशिव यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. प्रताप त्याच्या फोनवर बोलत असतो, तर अस्मिता आणि कल्पना हे स्वयंपाकाच बघत असतात. नागराज आणि प्रियाच आता हॉलमध्ये राहिलेले असतात. नागराज उभारलेला पाहून प्रिया देखील त्याच्याजवळ थांबत नाही. प्रिया देखील तिच्या रूममध्ये निघून जाते. नागराज इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याला जो चान्स पाहिजे असतो
तो चान्स मिळालेला असतो, डायनिंग टेबलवर मोबाईल असतो आणि प्रिया तेथून निघून गेलेली असते. तेव्हा तो धावत पळतच तो मोबाईल घेतो. तिकडून साई, तिकडून अस्मिता आणि कल्पना त्याला थांबायला सांगत असतात, पण तो पटकन मोबाईल घेतो आणि नंतर येतो असं म्हणून जातो आणि बाहेर जाऊन गाडीमध्येच त्याने हक्करला बोलवून ठेवलेलं असतं. त्या हक्करकडे मोबाईल देतो आणि म्हणतो, पटकन याच लॉक उघड आणि तो व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाक. तो म्हणतो, लॉक माहिती नाहीये का? बरं ठीक आहे, थांबा मी प्रयत्न करतो लॉक उघडण्याचा. तर नक्की प्रयत्न करेल नागराज त्याला म्हणतो, जे काही करायचं आहे ना ते फास्ट कर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. जर का त्यांना कळलं मोबाईल चोरलेला आहे तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तो पटकन हक्कर लगेच त्याचा मोबाईल लॅपटॉपला जोडतो आणि सांगतो, 1 मिनिटात लॉक उघडतो, तुम्ही काहीच काळजी करू नका असं म्हणून त्याने त्याचं काम सुरू केलेलं आहे. इकडे सायली मात्र जाम फडकली आहे. सायलीने आता यांना जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. सायली म्हणते, तुम्हाला पाहायला लागलंय का? आणि तुम्ही खरंच पडला होतात का? खोट का बोललात? आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही भीक मागत होतात, तर मंदिरात देवाला गेलोय असं का सांगितलं? तेव्हा ते दोघे म्हणतात, अगं सायली, आता कसं सांगणार सगळ्यांना भीक मागायला गेलोय? ते तसं सांगणं बरोबर वाटतंय का? आणि लागलंय हे सांगितलं, पण हा ते चुकलंच बरं का? तसं नाही सांगायला पाहिजे होतं. सायली म्हणते, नेहमीच झालंय तुमचं, तुम्ही असं खोट का बोलता? काय गरज आहे तुम्हाला खोट बोलायची? तेव्हा सदाशिव आणि मैनावत यांना कळतं की सायली चांगलीच भडकलेले आहे आणि चक्क ते दोघं अक्षरशः हातापाया पडून सायलीची माफी मागू लागतात आणि म्हणतात, चुकलंच आता बर का? चुकलंय सायली, इथून पुढे आम्ही अजिबात असलं काही करणार नाही आणि खोट तर अजिबात बोलणार नाही असं ते नाटक करू लागतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने बरोबर तो व्हिडिओ मिळवलेला आहे, म्हणजेच त्या हक्करने तो व्हिडिओ मिळवलेला आहे आणि तो व्हिडिओ त्याने डिलीट देखील करून टाकलेला आहे. नागराज त्याला म्हणतो की आत्ताच्या आत्ता ते व्हिडिओ डिलीट करून टाका, म्हणजे हे प्रिया काय करते ना ते मला बघायचं आहे. आणि बरोबर मोबाईल मिळवून हक्करकडून पासवर्ड काढून त्याने तो व्हिडिओ डिलीट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तेवढ्यात प्रियाच त्या गाडीच्या बाहेर उभी आहे आणि म्हणते, झालं केलं का डिलीट व्हिडिओ? असं म्हणल्यानंतर नागराज घाबरलेला आहे. तर इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत आहेत. सायली अर्जुनला सांगते की या आई बाबांविषयी माझ्या मनामध्ये जराही प्रेमाचा ओलावा वाटत नाही. मला नाही माहिती असं का होतंय, पण मला त्यांच्याविषयी काहीच वाटत नाहीये. त्यांचं वागणं बोलणं खोटारडेपणा आता मला सहन होण्याच्या पलीकडे गेलेला आहे. तेव्हा अर्जुनने सायलीला एक धक्का दिलेला आहे. तो म्हणतो, मला देखील असंच वाटत होतं आणि त्यामुळे मी तुझी आणि महिनावतीची DNA टेस्ट केलेली आहे आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, म्हणजे तू मैनावतीची मुलगी आहेस असं अर्जुन तिला सांगत आहे. पण सायलीचं मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नाही. म्हणते की मला ते आई बाबा आहेत असं अजिबात वाटत नाही. आता अर्जुन हे कसे सिद्ध करेल की ते तिचे आई बाबा नाहीयेत? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.